नमस्कार. मी रेकी मास्टर आशा पुण्याहून बोलतेय. मी आज तुम्हाला रेकी संदर्भात सगळी माहिती सांगणार आहे की रेकी म्हणजे काय आहे, रेकीचे उपयोग काय आहेत, रेकी आपण कुठे कुठे आणि कशी कशी कोणाकोणाला कशी देऊ शकतो. मुळात रेकी ही जपानमधून आलेली ही एक विद्या आहे. त्याच्यानंतर आपले जे ऋषीमुनी होते त्यांच्याकडे सुद्धा नाव फक्त वेगळं होतं, पण त्यांच्यामध्ये सुद्धा ही सगळी विद्या होती की ते शक्तिपात म्हणा किंवा स्पर्शाने कोणाला आशीर्वाद देणे किंवा कोणाची कामं करणे, हे असं सगळं शक्तिपात आणि हे रेकीचं एकच माध्यम होतं ते. तर ते पूर्वीचे ऋषीमुनी आपलं हे सगळं करायचे. त्याच्यानंतर रेकी म्हणजे काय की ह्या पूर्ण आभामंडलात, पूर्ण विश्वामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी पसरलेली आहे आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे घेणे, आपल्याकडे मागवणे किंवा तिला आमंत्रित करणे आपल्याकडे पॉझिटिव्ह एनर्जीला म्हणजे रेकी. आपल्या इथे आजूबाजूला जर काही निगेटिव्ह हे असतील, कोणाचे निगेटिव्ह विचार असतील, काही असेल तर ती पॉझिटिव्हिटी सगळ्या या विश्वातली आपण आपल्याकडे आमंत्रित करायची, बोलवायची. त्याला रेकीला आमंत्रण देणे किंवा रेकी घेणे असं म्हणतात. आता रेकी घ्यायची म्हणजे काय तर कोणाचं शिक्षणाचं काम असेल की बाबा कोणाला कुठे ॲडमिशन मिळत नाहीये तर रेकी, डिस्टन्स रेकी या माध्यमातून आपण त्या शाळेला, त्या ह्याला किंवा जी विद्यार्थिनी असेल तिला आपण ही पॉझिटिव्ह रेकी पाठवू शकतो की जेणेकरून हिचं ॲडमिशनचं काम होईल. म्हणजे असं नाही की बाबा रेकी दिली आहे आणि मग तिने प्रयत्न थांबवलेत, असं नाही. तुम्ही तुमचे प्रयत्नसुद्धा करायचे, त्याचबरोबर रेकीसुद्धा तुमच्या कामी येते असं. किंवा एखादा पेशंट असेल, त्याचा हात दुखत असेल, पाय दुखत असेल किंवा त्याचं कुठलं ऑपरेशन झालं असेल, त्याचा काही मोठी व्याधी असेल, त्याच्यात सुद्धा ही रेकी शक्ती उपयोगी पडते. पण असं नाही की मग त्याने औषधं बंद केली आणि फक्त रेकीने तो ठणठणीत झालाय, असं नाही. तुम्ही तुमची औषधं सुद्धा रेग्युलर घ्यायची आहेत आणि साईड बाय साईड रेकी सुद्धा द्यायची आहे. तर त्या माणसामध्ये त्या पेशंटमध्ये खूप बदल आणि एकदम निरोगी झालेला, ठणठणीत झालेला तो माणूस तुम्हाला चमत्कारिकरित्या दिसून येईल. अशी ही शक्ती रेकीची आहे. इथे बसल्या बसल्या आपण कुठेही दुसऱ्या व्यक्तीला, दुसऱ्या गावामध्ये, दुसऱ्या देशामध्ये, दुसऱ्यांच्या इथे आपण ही रेकी देऊ शकतो. त्या व्यक्तीचं नाव, पत्ता, त्या व्यक्तीचा फोटो जर तुम्हाला शक्य असेल तर त्यानुसार आपण ही रेकी दुसऱ्याला पॉझिटिव्ह रेकी देऊ शकतो. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपण कोणाबद्दल वाईट काही कर्म केलंय किंवा वाईट, हा नाही याचं वाईट होऊ दे, असं हे रेकीमध्ये उपयोग होत नाही. रेकीमध्ये फक्त पॉझिटिव्हिटीज आपण दुसऱ्याला देऊ शकतो, निगेटिव्ह एनर्जी दुसऱ्याला पाठवू शकत नाही आणि शिवाय दुसऱ्याचं वाईटही चिंतून इथे होत नाही. रेकीमध्ये फक्त पॉझिटिव्ह अशा प्रकारची ही रेकी विद्या आहे. तर ही सगळ्यांनी मी पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन तुम्हाला डिटेल्स याच्यामध्ये सांगेल आणि तुम्हाला काही शंका असेल, काही असेल तर तुम्ही मला नक्की कॉल करून विचारू शकताय. धन्यवाद.